नमस्कार मित्रांनो. पी.एम. किसान या योजनेचा मागील हप्ता हा 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला होता. आता पुढील हप्ता कधी हे पाहूया. पी.एम. किसान योजना ही केंद्र सरकारकडून 2019 या वर्षी शेतकऱ्यासाठी चालू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये 3 हप्त्यात म्हणजे 2,000 रुपयांनी मिळतात. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि 19वा हप्ता हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत 2,000 रुपयाप्रमाणे एकूण 36,000 रुपये मिळालेले आहेत आणि 19व्या हप्त्याचे 2,000 कधी मिळतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. या योजनेत देशभरातून आतापर्यंत 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. नवीन नोंदणीही चालू आहे. नवीन नोंदणी म्हणजे 2019 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे अशा शेतकऱ्याच्या वारसाला या योजनेत नवीन नोंदणी करण्याची सोय शासनाकडून करून दिलेली आहे. या योजनेसाठी 3,46,00,000 रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आलेले आहेत. या योजनेतील शेतकऱ्यांची संख्या कमी झालेली असून ती 18व्या हप्त्यापर्यंत 9,58,00,000 झालेली आहे. संख्या कमी होण्याचे कारण म्हणजे काही शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून बऱ्याच वारसदारांनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाही अथवा सामायिक क्षेत्र लागले असल्यामुळे योजना कोणाच्या नावावर घ्यायची हे ठरत नसल्यामुळे संख्या कमी झालेली आहे. पी.एम. किसान सन्मान निधीच्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याचा अधिक शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी अभियान राबवून यात एकूण 1 कोटी शेतकऱ्यांना जोडले गेलेले आहे. त्यातील 25 लाख शेतकऱ्यांना योजनेत प्रत्यक्ष सहभागी करून लाभ देण्यात येणार आहे. आता नवीन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना फार्मर ID असायला पाहिजे तरच त्यांचा या योजनेत सहभाग होणार आहे. फार्मर ID आहे म्हणजे त्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन आहे असे समजण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी फार्मर ID काढून नंतरच अर्ज करायचा आहे. ही योजना शेतकऱ्याच्या आर्थिक विकासासाठी त्यांच्या उत्पन्नात हातभार लावणारी आहे. याशिवाय लँड सीडिंग आणि KYC करणेही गरजेचे आहे. या सर्व गोष्टी केल्यानंतर तुमचा नियमित हप्ता चालू होईल आणि या योजनेचा तुम्हालाही लाभ मिळेल. धन्यवाद.